अजितदादांचं स्वप्न होता बहिणींना 2100 रुपये द्यायचा, ते आम्ही आमच्या बहिणींना नक्कीच देणार। नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, सीमाताई न्यूजच्या एका अत्यंत खास आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। बहिणींनो, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सभेदरम्यान लाडक्या बहिणींसाठी काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या ऐकून तुमचे डोळे नक्कीच भरून येतील। अजितदादा पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री शिंदे साहेब पहिल्यांदाच इतके भावुक झालेले पाहायला मिळाले। दादांच्या आठवणीत त्यांनी लाडक्या बहिणींच्या भविष्याबद्दल एक खूप मोठे विधान केले। तुमची हप्ता आता 2100 रुपये होणार का? आणि दादांच्या जाण्यानंतर या योजनेचं काय होणार? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बहिणींनो, चिपळूण येथील सभेत अजितदादांची आठवण काढताना मुख्यमंत्री म्हणाले की दादा हे एक दिलखुलास आणि स्पष्टवक्ते नेते होते। त्यांनी सांगितले की दादा नेहमी म्हणायचे, शिंदे साहेब, तुम्ही विकासाच्या कामांवर आणि गरिबांच्या फाईलवर सर्वात वेगाने सही करणारे मुख्यमंत्री आहात। दादांचे स्वप्न होते की लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ नये आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बहीण आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावी। शिंदे साहेबांनी स्पष्ट केले की दादा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी सुरू केलेली ही योजना आता त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अधिक मजबूतीने राबवली जाईल। 1500 नाही, आता मिळणार पूर्ण 2100 रुपये। बहिणींनो, सर्वात मोठी बातमी ज्याची तुम्ही वाट पाहत होतात, मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः खात्री दिली आहे की त्यांनी 2100 रुपये देण्याची जी घोषणा केली होती त्यापासून ते मागे हटणार नाहीत। पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ठणकावून सांगितले की आम्ही खोटं बोलत नाही। योग्य वेळ येताच लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 वरून वाढवून 2100 रुपये केला जाईल। त्यांनी विरोधकांना उत्तर देताना म्हटले की कोणीही कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। ही योजना मुख्यमंत्र्यांची सर्वात आवडती योजना आहे, कारण त्यांनी स्वतः गरिबी पाहिली आहे। मुख्यमंत्र्यांनी फक्त बहिणींसाठीच नाही तर लाडक्या भावांसाठी आणि शेतकऱ्यांसाठीही मोठी घोषणा केली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर समितीचं काम सुरू असून लवकरच मोठा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले। तसेच ज्या बहिणींचे 4500 रुपये रखडले आहेत त्याबाबतही त्यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत। त्यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत की कोणत्याही पात्र बहिणीचे पैसे थांबू नयेत। ज्या बहिणींनी महायुतीची साथ दिली आहे, सरकार आता त्यांची साथ कधीही सोडणार नाही। ही माहिती मी तुम्हाला यासाठी देत आहे जेणेकरून तुम्ही निश्चिंत राहावे आणि सरकारवर विश्वास ठेवावा। माझ्या लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं हे भाषण सिद्ध करते की तुमच्या दादांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जो पाया रचला होता तो आता एक विशाल वृक्ष बनलाय। तुम्हाला काय वाटते? हप्ता लवकर 2100 रुपये व्हायला हवा का? कमेंटमध्ये 2100 रुपये पाहिजे असे नक्की लिहा आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगा। सीमाताई न्यूज नेहमीच तुमचा आवाज बुलंद करत राहील। मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनासाठी व्हिडिओला एक लाईक तर बनतोच। अफवांवर लक्ष देऊ नका। योजना सुरू आहे आणि तुमचे पैसे सुरक्षित आहेत। चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक मैत्रिणीला शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह। धन्यवाद।